क्रिकेट जगतात टीम इंडियाज किंग दक्षिण आफ्रिकेला नमवत टीम इंडियाने जिंकला T20 वर्ल्ड कप। कोहली, बुमराह, हार्दिक पंड्याची चमकदार कामगिरी, देशभरात जल्लोषाचं वातावरण। जगज्जेतेपदासह विराट कोहली आणि रोहित शर्माची T20 क्रिकेटमधून निवृत्ती, क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का। NTA कडून UGC नेट परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर। 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान होणार UGC नेटची परीक्षा, तर NCET ची परीक्षा 10 जुलैला होणार। अंधेरी वर्सोवा मेट्रो 1चं अधिग्रहण रद्द। MMRDAच्या प्रस्तावानुसार राज्य सरकारचा निर्णय। निधीची टंचाईसह आर्थिक व्यवहारातील अडचणीमुळे अधिग्रहण रद्द। 11वी प्रवेशाची दुसरी यादी 10 जुलैला जाहीर होणार। विद्यार्थ्यांना 12 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार। 3 ते 6 जुलै दरम्यान कॉलेज पसंतीक्रम द्यावा लागणार। ईडी कडून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची जमीन आणि बँक खाती सील। करुवन्नूर सेवा अधिकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार सहभागी असल्याचा दावा। तुकोबा आणि माऊलींच्या पालख्यांचा आज पुण्यात मुक्काम। पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल। ग्रीसवरून तिसरी रोरो बोट मुंबईत दाखल। चाचणीनंतर सप्टेंबर अखेर रोरो सेवा मुंबईकरांच्या सेवेत येणार। बोटीच्या कस्टम तसंच इतर प्रशासकीय मंजुरींची प्रक्रिया सुरू। अंधेरी सबवेमध्ये पाणी साचू नये म्हणून मोगरा नाल्याची रुंदी आणखी वाढवणार असल्याची माहिती। मुंबई महापालिका हाती घेतलेल्या प्रकल्पाची क्षमता आणखी वाढवणार। खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन सज्ज। तात्काळ खड्डे बुजवण्यासाठी अभियंते कामाला, तर खड्ड्यांची तक्रार सहज करता यावी यासाठी लवकरच मुंबईकरांना ॲप उपलब्ध होणार। वाहन चालकांना अभावी 1.5 महिन्यापासून बंद असलेली KM रुग्णालयातील शववाहिनी सेवा पुन्हा सुरू। मृतांच्या नातेवाईकांची होणारी परवड थांबणार। भारतानं T20 विश्वचषकावर आपलं नाव कोरल्यानंतर उपराजधानी नागपूरमध्ये क्रिकेट प्रेमींकडून आनंदोत्सव। ढोल ताशांचा गजर आणि फटाके फोडून केला जल्लोष। मुंबईत 500 चौरस फुटांपेक्षा कमी आकारमानाच्या मीटर नसलेल्या निवासी मालमत्तांनाही आता जल आणि मलनिस्तारण कर मोजावे लागण्याचे संकेत। कर लागू करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून समितीची स्थापना। वाशिम जिल्ह्यामध्ये दीर्घ विश्रांतीनंतर पावसाचं आगमन। धुवाधार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण, तर पिकांना नवसंजीवनी मिळाल्यानं बळीराजा सुखावला। ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना जाहीर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विधानसभेत घोषणा। ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकार घडवणार तीर्थस्थळांचं दर्शन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जळगाव इथल्या महिलांनी पाठवल्या राख्या, तर मुख्यमंत्री शिंदेंना दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी महिला पदाधिकाऱ्यांकडून मंदिरात महाआरती। इंदापूर शहरामध्ये पालखी सोहळ्याच्या स्वागताची जोरदार तयारी। शहरातील वारकरी दिंडीच्या शिल्पांना नव्यानं केली रंगरंगोटी। मालेगावात सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या देखरेखीमध्ये गावोगावी CSC सेंटरचे कॅम्प। शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कॅम्पमध्ये 1 रुपयात भरला जातोय पीक विम्याचा अर्ज। झिकाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका सतर्क। रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची आरोग्य विभागाकडून तपासणी होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।